वटपौर्णिमेचा उपवास करून नवऱ्याचं आयुष्य वाढेल का नाही हे सांगता येत नाही. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून 7 जन्म हाच नवरा मिळेल का नाही हेही सांगता येत नाही. पण ज्या बायकोला नवऱ्याच्या मनातल्या भावना समजतात आणि त्यांच्या शब्दाचा मान राखता येतो त्या नवऱ्याचं आयुष्य मात्र आनंदाने वाढेल. सगळेच गुण जुळून काही उपयोग नसतो, पण नवरा बायकोचं नातं आयुष्यभर टिकवायचं असेल तर प्रेम, काळजी, जबाबदारी, आदर हे 4 गुण जुळणं खूप महत्त्वाचं असतं. लाखोंची संपत्ती नाही आहे माझ्याकडे, पण माझा नवरा माझ्यासाठी लाखात एक आहे. 7 जन्माचं माहीत नाही, पण या जन्मात मला सुखी ठेवणारा, प्रत्येक सुखादुःखात माझी साथ देणारा मला नवरा मिळाला आहे. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, एकमेकांवरचा विश्वास, समजूतदारपणा आणि प्रत्येक परिस्थितीत एकमेकांची साथही तितकीच महत्त्वाची असते. शेवटी एकच सांगायचे, निवड अशी असावी की त्याला फक्त आपलीच आवड असावी आणि आयुष्यभर त्या चेहऱ्यावरती हसू जपण्याची इच्छा ही मनात असावी. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर अशी माझी खूप सुंदर स्पेशल वटपौर्णिमा होती. व्हिडिओ आवडले की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.